पुढे काय लागणार आहे आता आपल्या सुरुवातीला? आता सगळ्यात आधी बटर घालायचं आपण. बर. बरं, आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे मक्याचे आपण दोनदा का घेतलेत? म्हणजे मक्याच्या दाण्यांची भरड पण आहे आणि मक्याचे दाणे पण आहेत, असं का बरं? हे म्हणजे थोडंसं असं त्याच्यामध्ये मिक्सिंगला चांगलं असतं हे हा, आणि ते दाणे म्हणजे खायला चांगले लागतात, त्यामुळे हे दोघं वेगवेगळे घेतले. बरं, हे दोन्ही काय वाफवून घेतलेत का? दोघे वाफवून घेतले. बरं, ठीक आहे. आणि हे ड्रायफ्रुट्सचं काय? हे रात्रभर पाण्यात भिजवले. बर. हे बेसिकली काश्मीर कडची रेसिपी आहे, म्हणजे तिकडे हे बनवलं जातं. बर. पण तिथे ओले अक्रोड असेच मिळतात. बरोबर. पण आपल्या तिथे ते मिळत नाही, त्यामुळे ते रात्रभर भिजवून घ्यायचे. आणि मग ही रेसिपी करायची. पण मग ही काश्मीरकडची रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली? हे आता आम्ही काश्मीरला गेलो होतो, मग तिथे येता येता घेऊन आलो. याला म्हणतात करेक्ट व्यावसायिक माणसं. बर, बटर आता वितळलंय. काय करायचं पुढे? आधी हिरवी मिरची घालायची. बर, घ्या. काश्मीरला कसं काय कडे गेला होता? फिरायला. सहज फिरायला. हो. पुढे काय लागणार? आता थोडा हिंग घालायचा. हिंग. पुढे हळद. पुढे का? आता याच्यात ओलं खोबरं घालूया. बर. ओलं खोबरं तुमच्या आधीच्या रेसिपी मध्ये पण होतं? हो. आणि याही याच्यात आहे? हो. कसं काय कडे फार आवडतं का? हो, त्याची टेस्ट छान येते या रेसिपीज मध्ये, त्यामुळे. आता याच्यात अक्रोड घालूया. किती लागणार आहेत अक्रोड? सगळेच घालायचे. रात्रभर भिजवलेले अक्रोड आणि रात्रभर भिजवलेले बदाम. आता याच्यात आपण हे टाकूया, मक्याचे दाणे. कुठले? भरड का? भरड. बर. किती लागणार? आता याच्यात आपण हे दाणे टाकूया. सबंध दाणे मक्याचे. बघा बरं. बस पुरे ना? एकदम आपल्याला. आता तिखट टाकायचं याच्यात.